मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक। मित्रो, मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर सातत्याने अतिशय लढाऊ भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातल्या अंतरावली सराटी या छोट्या गावचे नागरिक आहेत। त्यांनी ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि या लढ्यासाठी स्वतःला झोकून दिलं, तेव्हापासून सबंध महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात जाऊन बसले। कुणी त्यांना मराठा योद्धा पदवी दिली, कुणी मराठ्यांचा सिंह पदवी दिली, कुणी वेगवेगळ्या पदव्या दिल्या, परंतु पहिल्यांदा त्यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठ्यांचा सरसेनापती या पद्धतीची उपाधी दिली। मित्रो, पुरुषोत्तम खेडेकर हेच ते गृहस्थ आहेत की ज्यांनी अनेक वर्षापूर्वी ही भूमिका प्रामुख्याने मांडली होती की मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर ते स्वतंत्र आरक्षण देऊन चालणार नाही, कारण की ते कुठेही टिकणार नाही। मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल आणि मराठ्यांना मागायचं असेल तर ते आरक्षण ओबीसीमधून कुणबीमधूनच आरक्षण मागावं आणि तेच आरक्षण कायम टिकणारं असेल। इतर जे लोक घोषणा करतात की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, तर ही भूमिका किंवा हे आरक्षण टिकणारं नाही याची स्पष्ट मांडणी काही वर्षापूर्वी जेव्हा ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकरांनी केली तेव्हा कदाचित त्यांची ही भूमिका अनेकांना पटली नसेल, परंतु आज सबंध मराठा समाज त्याच भूमिकेवर पुन्हा आला आहे। मित्रो, समाजात घडणारे स्थित्यंतर आगामी 50 वर्षात काय होईल, 100 वर्षात काय होईल, ही दूरदृष्टी असणारी पुरुषोत्तम खेडेकरांसारखी माणसं जेव्हा या पद्धतीने व्यक्त करतात तेव्हा कदाचित तत्कालीन भूमिका त्यांच्या अनेकांना पटत नाहीत। अनेक भूमिका खेडेकरांच्या लोकांना पटल्या नाहीत, परंतु त्या जसजसा काळ जाईल आणि लोकांना अनुभव यायला लागतील तसतशा त्या अशा द्रष्टा माणसांच्या भूमिका लोकांना पटायला लागतात। त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे की पुरुषोत्तम खेडेकरांची अनेक वर्षापूर्वी केलेली मागणी ही आज मराठा समाज उचलून धरतो आहे। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात ही मागणी सार्वत्रिक होते आहे। मराठा आमदार मंत्रालयासमोर धरणे देत आहेत, तिथे रास्ता रोको करत आहेत, या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होते आहे। आता हे राजकारण याच्याशी थोडंसं निगडीत झालं, त्याच्यामुळे काही लोक अशांतता निर्माण करण्याचाही प्रयत्न करत आहेत, हे सगळं होते आहे। परंतु पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी मात्र ही आज समाजाला पटायला लागलेलं आहे, इतरांनाही पटायला लागलेली आहे। अजूनही मराठ्यांमधले काही घटक असे आहेत की ज्यांना कुणब्यांमधून आरक्षण घेणं, ओबीसींमधून आरक्षण घेणं योग्य वाटत नाही। ते कुठेतरी त्यांच्या सरंजामशाही मनोवृत्तीला धक्का देणारं ठरते की काय असं वाटायला लागलं। म्हणून याही काळामध्ये काही लोक आरक्षणाचं स्वतंत्र दुकान मांडण्याचा प्रयत्न करतात, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, मात्र ते आरक्षण कुणबी किंवा ओबीसीमधून न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी करणं हे सर्वथा चूक आहे। आपण गेली काही वर्ष बघितलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी आरक्षण दिलं, राज्यातल्याच हायकोर्टात ते टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही, कारण की तिथे प्रत्येक गोष्टीवर योग्य पद्धतीने युक्तिवाद होतात, सगळ्या गोष्टी तपासल्या जातात। त्यामुळे आरक्षण मराठ्यांना हवं असेल तर ते कुणबी म्हणून ओबीसी म्हणूनच मिळालं पाहिजे। या पुरुषोत्तम खेडेकरांच्या या म्हणण्याला, मागणीला पुन्हा मजबूत आधार मिळालेला आहे। पुरुषोत्तम खेडेकरांनी सुद्धा तीच भावना पुन्हा एकदा चिखलीच्या मराठा आंदोलनाच्या स्टेजवर या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि आपण ओबीसी मध्ये गेलं पाहिजे हे समजण्यासाठी बराच कालावधी गेलेला आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने त्याबद्दल एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे, त्याबद्दल शासनाचे अभिनंदन व आभार मानत असतानाच पुढच्या कालखंडामध्ये मराठा आरक्षण प्रत्यक्षात पदरी पाडून घेण्यासाठी आपल्याला सजग आणि सतर्क राहावं लागणार आहे। मराठ्यांचा जो इतिहास आहे की आम्ही लढाया जिंकलो परंतु तहात हारलो, असं काही होऊ नये यासाठी सर्वांनी सरसेनापती म्हणून ज्यांची निवड केलेली आहे त्या मनोज जरांगे पाटलांना सर्व शहाण्या लोकांनी सहकार्य करावं। तसेच तह झाला
म्हणजे सर्व संपत नसतं तर वाटाघाटी चालू होत असतात। या निमित्ताने मनोज जरांगे पाटलांना माझी विनंती आहे, सूचना आहे की एकतर्फी संवाद बंद न करता सरकारसोबत संवाद चालू ठेवून जास्तीत जास्त पदरात पडेल याची आपण काळजी घेतली पाहिजे। शुभेच्छा, धन्यवाद, जय जिजाऊ।